Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए. इंस्टाग्रामवरील स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जवाब विचारणाऱ्या तरुणाला 10 ते 15 जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी शनिवारी घडली. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंतमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला. सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली असा आरोप आंदोलनकर्त्याकडून करण्यात येत आहे. या मारहाणीच्या विरोधात पिंपळगाव हिंदुत्ववादी संघटनाचा पोलीस स्थानकावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा संख्येने हिंदू बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते, त्यामुळे तणावाचं वातावरण पसरलं आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्तानं आर्यन बेगानिया यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र नियाज शेख याने दुसऱ्याला शेअर केली होती. त्यावरून वाद होऊन मिया शहा, कायम शहा, अवेश शहा, सोनू, फहीम शेख आणि त्यांचे सोबत असलेले 10 ते 15 जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली. ही घटना घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता. नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला होता. रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचं काम सुरू होतं. दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आणि सकल हिंदू बांधवांनी दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा येथून हजाराच्या संख्येने मोर्चा काढला. सदर घटनेचा निफाड फाटा मार्ग, मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आलेल्या निषेधाचा मोर्चामध्ये हिंदू बांधव मोठ्या प्रमाणे सहभागी झाले होते. निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदविण्यात दिरंगाई केली. याबाबत देखील नागरिकांनी निषेध व्यक्त केला. 1 तासापेक्षा या आंदोलन केल्यानंतर आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन सादर करून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावी ही मागणी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासून पिंपळगाव शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.